नमस्कार सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी। आपल्यावर टीका करा पण आपले उत्तर कामातून असेल खासदार श्रीकांत शिंदे। ठाण्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची टी तज्ज्ञांकडून पाहणी आणि 3 हात नाका येथे धावत्या गाडीवर पडली लोखंडी सळई, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपल्यावर टीका करा पण आपले उत्तर कामातून असेल। आम्ही पातळी कधी सोडलेली नाही आणि सोडणार देखील नाही। महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम ते करतात, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना केली। महाराष्ट्राला वेगळा इतिहास आहे, वेगळी संस्कृती आहे, जिथे विरोधक देखील एकमेकांचे नाव आदराने घेतात। आज सगळ्या पातळ्या सोडून सकाळपासून रात्री झोपेपर्यंत शिव्या देण्याचं काम सुरू आहे। बाकीचे राज्य, युवक आपल्याकडे कशा प्रकारे बघत आहेत, राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा होत आहे, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। याआधीही सत्तांतरे झाली पण गेल्या 10 महिन्यापासून शिवसेना भाजपची सत्ता आल्यापासून पातळी सोडून हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे। महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली। भाजपकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली होती। याबाबत बोलताना शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार असे कोण म्हणालं त्याचे नाव घ्या। भाजप नेत्यांचे जे लोकसभानिहाय दौरे आहेत ते केंद्राकडून देण्यात आले आहेत, त्यापासून आम्हाला काही त्रास नाही। प्रत्येक पक्षाला आपली पक्ष संघटना बांधण्याचा अधिकार आहे। भाजप त्यांची पक्ष संघटना बांधत आहे। जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचेच खासदार निवडणूक लढणार, हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले। कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करणारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे आपले मित्र आहेत। ते जेव्हा जेव्हा दौऱ्यावर आले तेव्हा आपण त्यांचे स्वागत केले, त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे स्पष्टीकरण दिले। श्रीकांत शिंदे डोंबिवलीमध्ये आयोजित कार्यकर्त्याच्या बैठकीसाठी आले होते। कुणी बॅनर लावून खासदार होत नसतो, इच्छा व्यक्त करणे, स्वप्न पाहणे, त्याच्यावर रोख लावू शकत नाही। आता मुख्यमंत्र्यांनी 4000 कोटींचे रस्ते हाती घेतले। शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमातून तळतळाच्या पदाधिकाऱ्यापर्यंत, शिवसैनिकापर्यंत, जनतेपर्यंत पोहोचायचं काम, समस्या जाणून घेण्याचा काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत, असे सांगितले। डोंबिवली शहराच्या पश्चिम भागातील मोठा गाव येथे दिवा वसई रेल्वे मार्गावर असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाकरिता राज्य सरकारने 168 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। त्यामुळे रेल्वे उड्डाणपुलाचे काम मार्गी लागण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। मोठा गाव ते माणकोली या खाडी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून हा खाडीपूल लवकर वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान दिली। मोठा गाव ते कल्याण दुर्गाडी हा रिंग रोड प्रकल्पाचा 3ऱ्या टप्प्याचे काम सुरू केले जाणार आहे। मात्र रिंग रोड आणि मोठा गाव माणकोली खाडी पुलाकडे जाण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतून मोठा गावात जाण्यासाठी मोठा गाव येथे रेल्वे फाटक लागत असून हा रेल्वे फाटक दिवा वसई रेल्वे मार्गावर आहे। या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित आहे। या पुलाच्या कामाकरिता रेल्वे आणि महापालिका प्रत्येकी 50% रक्कम भरावी लागते। या पुलाच्या कामाकरिता महापालिकेच्या हिश्श्याची रक्कम 30 कोटी रुपये होती। तसेच पुलाच्या कामाच्या बाधितांचे पुनर्वसन करण्याकरिता 138 कोटी रुपयांची आवश्यकता होती।
मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ही रक्कम राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रशासन आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती. आता यावर महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा पुरविणे या निधीतून 168 कोटीचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. हा निधी मंजूर झाल्याने मोठा गाव रेल्वे उड्डाणपुलाचे कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेवरील आर्थिक भार कमी होऊन या पुलाचे काम होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे मोठा गाव ते माणकोली या खाडी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून हा खाडीपूल लवकर वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने केंद्र शासनाच्या मंगळवेळी इन्सेंटिव्हाइज फॉर शोअरलाईन हॅबिटॅट अंडर टंजिबल इन्कम योजनेअंतर्गत ठाण्यातील काल्हेर आणि मौजे वडूनवघर येथे कांदळवन वृक्षारोपण करण्यात येत आहे. भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते तर वडूनवघर येथे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते कांदळवन रोपण होणार आहे. किनारी प्रदेशातील जीवन आणि तेथील स्थानिकाच्या उपजीविकेसाठी महत्त्वाच्या असलेल्या कांदळवनाच्या संरक्षण आणि संवर्धनाला केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. मंगळवेळी इन्सेंटिव्हाइज फॉर शोअरलाईन हॅबिटॅट अंडर टंजिबल इन्कम योजना जागतिक पर्यावरण दिनापासून म्हणजे आजपासून राबविण्यात येत आहे. ही योजना देशातील 9 किनारी राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जाणार आहे. या अनुषंगाने देशातील एकूण 75 स्थळांवर आणि त्यातील महाराष्ट्रातील 15 ठिकाणी कांदळवन रोपण केले जाणार आहे. यात मुंबई उपनगरातील मुलुंड, ठाणे जिल्ह्यातील काल्हेर आणि वडूनवघर, पालघर जिल्ह्यातील सोनावे, टेंभोडे, बेलांगी, आसनगाव येथील 2 ठिकाणी, वडाडे या ठिकाणांचा समावेश आहे. यात एकूण 55 हेक्टर कांदळवन क्षेत्रावर हे रोपण केले जाणार आहे. या योजनेमुळे कांदळवनांचे पुनर्संचयन होऊन स्थानिकांना नवीन उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील तसेच निसर्ग पर्यटनाला चालना मिळणार आहे. 3 हात नाका येथे मेट्रोचं काम सुरू असताना एक लोखंडी सळई धावत्या गाडीवर पडली. मात्र सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 3 हात नाका येथे सध्या मेट्रो ब्रिजचं काम सुरू आहे. हे काम सुरू असताना एका कामगाराच्या हातातून लोखंडी सळई सुटून ती मुलुंड चेक नाक्याकडून 3 हात नाक्याकडे येणाऱ्या एका इको गाडीवर पडली. या गाडीतून 3 प्रवासी प्रवास करत होते. परंतु सुदैवानं यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही. पोलिसाच्या मदतीने ही गाडी रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ ठाण्यातील सिंधी समाज आक्रमक झाले आहे. या अनुषंगाने सिंधी समाजाच्या वतीने आज कोपरी ठाणे पूर्वमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये सर्वच समाजाने मोठ्या प्रमाणात भाग घेत यशस्वीरित्या बंद पुकारल्याचे दिसत आहे. उल्हासनगर कॅम्प 5 येथील नेताजी चौकात उल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एक शेर को मारने के लिए 100 सिंधी कुत्ते भी कुछ नहीं कर सकते असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर उल्हासनगर तसेच ठाण्यातील सिंधी बांधवांनी निषेध सुरूच ठेवला आहे. जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यात सुरू असलेल्या गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे यांनी पाहणी केली. पाऊस येण्यास आता खूप कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे पाणी साठा वाढविण्यासाठी तलाव, पाझर तलाव आणि गाव तलावातील 100% गाळ काढण्याची कामे येत्या 15 दिवसात पूर्ण करावीत. यासाठी आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर आदी मशिनरी वाढवावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. गावांमधील तलावांमधील जलस्रोतांचे बळकटीकरण व्हावे, पाणी साठा वाढावा यासाठी जिल्ह्यात 10 गावांमधील तलावांमधील गाळ काढण्याची कामे गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेतून सुरू आहेत. यासाठी भारतीय जैन संघटना, वसुंधरा मंडळाचे सहकार्य घेण्यात येत आहे. त्यातील भिवंडी तालुक्यातील कोंडगाव, केल्हे, शहापूर तालुक्यातील कसारा, मुरबाड तालुक्यातील पर्हे आणि शिरवली या गावातील कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच तेथील सरपंच,
पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून कामांची माहिती घेतली. भिवंडी तालुक्यातील कोणगावातील गाव तलावाच्या कामांपासून पाहणी दौऱ्याची सुरुवात झाली. या तलावा शेजारीच शेती असल्याने कृषी विभागाच्या सहकार्याने तलावाच्या शेजारी कन्व्हर्जन करून शेतीसाठी या तलावाच्या पाण्याचा वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. केल्हेगाव तलावातून पहिल्यांदाच गाळ काढण्यात येत असल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले. या गाव तलावाची सीमारेषा आखून घ्यावे, तसेच गाळ काढण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य घेण्याचे शिंगारे यांनी सांगितले. कसारा येथील पाझर तलावातील गाळ लवकरात लवकर काढण्यासाठी आणखी पोकलेन आणि इतर यंत्रांची संख्या वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. परहेगाव तलावातील गाळ काढल्यामुळे येथील पाणी साठा वाढणार आहे, त्यामुळे गाळ काढण्याच्या कामाला वेग देण्याच्या सूचना केल्या. ही योजना यशस्वी होऊन तलावातील पाणी साठा वाढवण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी योजनेत सहभाग नोंदवावा आणि तलावातील गाळ आपल्या शेतात न्यावा. तसेच तलावातील गाळ पाऊस सुरू होण्यापूर्वी काढण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शिंगारे यांनी केले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सहकार नगर पोखरण नोएक येथे राहणाऱ्या रुबीना मैसी गेली 40 ते 45 वर्ष राहत असून परिसराच्या पुनर्वसनावेळी बिल्डरचा अचानक मृत्यू झाल्याने तेथील जागा रिकामी असून ती शेजारी मनोज यादव यांनी जागा बळकावल्याचा आरोप करीत आहे. आज वर्तकनगर प्रभागातील समिती बाहेर उपोषण करण्यात आले. अनेकदा ठाणे महानगरपालिका तसेच अनेक राजकीय नेत्यांकडे जाऊन सुद्धा रुबीना मैसी यांची दखल घेतली गेली नाही. तसेच हक्काची जागा बळकवली असल्याचे आरोप करीत रुबीना मैसी आज त्याच्या कुटुंबियांसमवेत उपोषणाला बसल्या. तसेच रुबीना मैसी यांना ब्रेट ह्युमर झाला असून अशा परिस्थितीत ते उपोषणाला बसलेत. मात्र तातडीने वर्तकनगर प्रभाग समितीने कारवाई करून रुबीना मैसी यांना न्याय द्यावा अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. ठाणेकरांना चांगल्या दर्जाचे खड्डे-मुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी ठाणे शहराला राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या 605 कोटी रुपयांच्या निधीअंतर्गत विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. या सर्व कामाच्या पहिल्या टप्प्यातील पाहणी नुकतीच IITच्या तज्ज्ञांनी पूर्ण केली. या पाहणी दरम्यान त्यांनी काही कामे समाधानकारक झाली असून काही कामांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगितले. ज्या कामांमध्ये सुधारणा आवश्यक आहे तसेच काही ठिकाणी तांत्रिक बाबी पाळल्या गेलेल्या नव्हत्या त्याबद्दल दुरुस्ती सांगितली. या गोष्टींची पूर्तता झाल्यावरच रस्त्याचा दर्जा अपेक्षेप्रमाणे राहील असे त्यांनी सांगितले. या सर्व बाबींचा आढावा IITच्या तज्ज्ञांनी महापालिकेतील सर्व अभियंता आणि ठेकेदारांसमोर सादर केला. या सर्व कामांची फिनिशिंग होण्यापूर्वी सर्व कामे तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम व्हावीत यासाठी आवश्यक असलेले बदल करण्यासाठी कोणती पावले उचलावी त्याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी कार्यशाळेत केले. रस्त्याची कामे करताना त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा कसा ओळखावा, कामाचे गुणवत्ता मूल्यांकन, गुणवत्ता नियंत्रण तसेच काम करण्याची योग्य पद्धत, रस्त्यांसाठी करावयाच्या चाचण्या, वातावरण आणि तापमान यांचा होणारा परिणाम, काम गुणवत्तापूर्वक होण्यासाठी करावयाच्या इतर बाबी, तांत्रिक बाबींचे विश्लेषण आणि इतर अनुषंगिक बाबींबाबतचे मार्गदर्शन केले.
यावेळी अभियंत्यांना रस्त्यांचे काम करताना येत असलेल्या तांत्रिक अडचणींचेही निराकरण करण्यात आले. काँक्रीट भरल्यानंतर 12 तासाच्या आत ठराविक अंतरावर रस्ता कट करणे आवश्यक असते, अन्यथा रस्त्याला तडे पडण्याची शक्यता असते. तसेच मास्टिक पद्धतीचा रस्ता बनविल्यानंतर त्यावरून वाहतूक झाली तर रस्ता गुळगुळीत होतो, अन्यथा तो खडबडीत राहतो. त्यामुळे आलटून पालटून अशा पद्धतीने प्रत्येक लेनमधून ट्रॅफिकची वाहतूक होईल हे सुनिश्चित करावे, अशा पद्धतीचे काही तांत्रिक सल्ले या कार्यशाळेत देण्यात आले. 282 कामांमध्ये 282 ठिकाणी कोअर कटिंग केले जाते. हे सर्व नमुने IITची प्रयोगशाळा किंवा IITच्या निरीक्षणाखाली असलेल्या इतर प्रयोगशाळांमध्ये तपासून घेतले जावेत. कोअर कटिंग कुठे घ्यायचे हे ज्यांनी काम केले आहे त्यांनी न ठरवता त्रयस्थ पद्धतीने ठरविले जाईल. डांबरीकरणाची आणि मास्टिक पद्धतीची कामे अंतिम टप्प्यात असून UTWT आणि काँक्रीटची कामे येत्या काही दिवसात पूर्ण होतील. कामाच्या फिनिशिंगकडे लक्ष द्यावे. थर्मोप्लास्ट पेंटसहित रोड मार्किंग तयार झाल्यानंतर काम खऱ्या अर्थाने पूर्ण होईल असे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये सॉल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन या संकल्पनेला पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे तालुका पातळीवर कोपरा बैठक, चर्चासत्र, प्रभात फेरी, पोस्टरद्वारे व्यापक लोकसहभागाने जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे आहेच. यासाठी जिल्हा परिषद ठाणे मार्फत तालुका पातळीवर कार्यक्रम व्यवस्थापनेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिनदल यांनी मार्गदर्शन केले. राज्य शासनाने एकल प्लास्टिक उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापर करण्यावर बंदी घातलेली आहे. तसेच भारताचे पंतप्रधान यांनी लाईफ फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली असून पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी मिशन लाईफ चळवळ सुरू आहे. या मिशन लाईफ चळवळीचे तत्व लक्षात घेता एकल प्लास्टिक वापरास संपूर्णपणे नकार देणे हे अनुशासन प्रत्येकाने स्वीकारणे आवश्यक असल्याबाबत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. प्लास्टिक समस्या आणि विलीनीकरण तसेच गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा या समस्येला लक्षात घेऊन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने गाव पातळीवर ग्रामपंचायतीद्वारे प्लास्टिक गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच काल्हेर ग्रामपंचायत, भिवंडी येथे प्लास्टिक गोळा करण्यासाठी समूह तयार करण्यात आले आहे. ग्रामस्थांना एकत्र करून चर्चासत्र, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पत्रक वाटप करून 100 कुटुंबांना कचरा विलीनीकरण करण्यासाठी सेल्फ केअर फाउंडेशन या संस्थेने पुढाकार घेतला आहे. अंबरनाथ आणि कल्याण येथे सेस फंडातून 1.5 कोटी रुपये निधी कचरा व्यवस्थापनासाठी खर्च करण्यात येणार आहे. प्लास्टिक नियोजन करण्यासाठी 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून शहापूर तालुक्यात काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गाव पातळीवर कचरा व्यवस्थापन करणे मोठी समस्या असून जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिघा रेल्वे स्थानक सुरू करा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. दिघा गाव परिसरात नागरी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असून याच परिसरात IT कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्याने सर्व कामगार वर्गाला ऐरोली येथे उतरून दिघा येथे यावे लागते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी यासाठी लवकर दिघा रेल्वे स्थानक सुरू करा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील कळवा एलिव्हेटेड रेल्वे स्थानक आणि मार्गिका याचे काम सुरू करण्यासाठी 1080 झोपड्यांचे पुनर्वसनाचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याने याला गती देऊन याचेही काम लवकर सुरू करा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रद्द होऊ नये यासाठी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पाठपुरावा करून हा प्रकल्प 2 टप्प्यांमध्ये करून यातील अडथळे दूर करून दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण करून घेतले. आज तागायत गेले 4 महिने उलटूनही दिघा रेल्वे स्थानक लोकार्पण होत नसल्याने दिघावासियांमध्ये नाराजी आहे. श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग
ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आपल्यावर टीका करा पण आपले उत्तर कामातून असेल. खासदार श्रीकांत शिंदे. ठाण्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची टी तज्ज्ञांकडून पाहणी. आणि 3 हात नाका येथे धावत्या गाडीवर पडली लोखंडी सळई. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.